महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो. व्हॉइस ऑफ इंडिजिनस पीपल फॉर जस्टिस अँड पीस VIPJP या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून आणि ऑल इंडिया एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन ONGC आणि आमच्या सहयोगी संस्था RSPM सत्याग्रह कॉलेज नवी मुंबई, दौलतराव गुलाजी जाधव ट्रस्ट मुंबई, धम्म उपासिका संघ नवी मुंबई, दैनिक वृत्तपत्र सम्राट, GG एज्युकेशन पॅरामेडिकल सायन्स ठाणे, आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशन मुंबई विद्यापीठ, ॲडव्होकेट कॅम्पिंग फॉर जस्टिस या सगळ्या संस्थेंच्या संयुक्त माध्यमाने आज आम्ही अखिल भारतीय डॉक्टर आंबेडकरी साहित्य संमेलनाचे एक दिवसीय आयोजन आम्ही या डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स इथे केलेले आहेत. याकरता सर्वप्रथम मी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर यशोधरा वराळे यांना मी धन्यवाद देईल की त्यांनी आम्हाला आमचं जे वेन्यू ठरलेलं होतं आधीचं आणि अचानकपणे काल ते कॅन्सल करण्यात आलं, काही कारणास्तव कॅन्सल झालं आणि लगेच आमच्या संस्थेचे महासचिव ॲडव्होकेट किशोर कांबळे सर यांनी कालच्या काल, म्हणजे आम्ही कल्पनाही करू शकत नाही, नागपूरमध्ये आम्हाला त्याची जाणीव आहे, आम्ही करू शकतो, पण मुंबईसारख्या शहरामध्ये एकट्याने एवढं श्रम काल घेतलं आणि लगेचच्या लगेच प्रिन्सिपल महोदयाबरोबर त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना मदत करणारे रूपवते यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांच्या या संयुक्त एफर्टनी आजचा हा कार्यक्रम आमचा इथे होऊ शकला. अन्यथा आमच्या पुढे एक फार मोठा प्रसंग निर्माण झाला होता की आता काय करायचं. पण बाबासाहेबांच्या विचारांनी आम्ही फक्त प्रेरितच नाही तर सोल्युशन काढण्याचा नेहमी आमचा आग्रह असते, आम्ही सोल्युशन काढत असतो. त्या अनुषंगाने कालचं जरी वेणू आमचं डिस्टर्ब झालेलं असलं तरी या नवीन वेणूने आम्ही ते साकार केलं आणि तुम्ही आज सगळे इथे उपस्थित आहात, त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमचं अभिनंदनही करतो. जेवढे विषय आज आम्ही आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक दिवसामध्ये हाताळले आहेत, खऱ्या अर्थाने या प्रत्येक विषयाला आम्हाला एका दिवसाची गरज होती आणि त्याची जाणीव तुम्हाला प्राध्यापक देविदास घोडेस्वार सरांच्या व्याख्यानातून ते जाणवलं की बुवा त्यांना तो वेळ किती अपुरा पडला आणि तरी त्यांचं ते कन्क्लूड करता येत नव्हतं आणि त्यांना नाईलाजास्त करावं लागलं. आम्ही क्षमा मागतो त्यांची सर, पण आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, कदाचित याच्यामध्ये तो ठराव आम्ही घेऊ, कारण आतापर्यंत आम्ही अनेक संमेलनं बघितले, त्यामध्ये प्रामुख्याने दलित साहित्य संमेलनं खूप आम्ही जवळून बघण्याचा प्रयत्न केला. या दलित साहित्य संमेलनाच्या माध्यमातून कालपर्यंत जेव्हा आम्हाला असं वाटायचं की खरंच आम्ही काही दलित आहोत काय, की अजूनही त्याच वेठ बिगारीचं जीवन आम्ही जगत आहोत, आम्ही अजूनही काय अस्पृश्यच आहोत काय, असे अनेक प्रश्न आमच्या पुढे निर्माण होत होते. पण जेव्हा आंबेडकरी विचारांचा वारसा आम्हाला मिळाला आणि त्या वारसांच्या माध्यमातून ते मुबलक साहित्य जे अथांग सागरासारखं आमच्या पुढ्यात निर्माण झालं, त्याचा जेव्हा आम्ही उहापोह करायला लागलो, विचार करायला लागलो, तेव्हा आम्हाला असं वाटलं की आमच्या दैनंदिन जीवनामध्येच नव्हे तर आमच्या देशाच्या विकासामध्ये सुद्धा बाबासाहेबांचे हे साहित्य फार मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. तर याची जाणीव वारंवार आमच्या लोकांना होऊ घालायला पाहिजे आणि म्हणून आम्ही या आंबेडकरी साहित्य संमेलनाची नीव घातली. त्याकरता आमची पूर्ण टीमवर्क VIPJPचे सगळे सदस्य गजानन लासुरे साहेब आणि त्यांची टीम, आमचे
VIPJPचे सदस्य, नागपूरहून आलेले ॲडव्होकेट कृष्णाजी दुबे, मनोज एकमल्ले, त्यांची मिसेस प्रतिभा आणि प्रामुख्याने किशोर कांबळे साहेब आणि रेखाताई कांबळे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, काल रात्री ते दोघेही झोपले नाही. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं कसं होईल याची जाणीव त्यांना होती. आम्ही नागपूरवरनं एक दिवसाच्या आधीच इथे आलो एवढ्याकरता की बाबा आम्हाला काही मदत करता येईल काय. कारण साहित्य संमेलन म्हटलं की अनेक कार्य असतात, अनेक कामं असतात छोटे मोठे, आणि आम्ही शेवटी कार्यकर्ते. तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही मदत करायला पाहिजे हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही काल नागपूरवरनं इथे पोहोचलो. आणि सायंकाळी होता होता आम्हाला हे कळलं की बुवा आमचं वेन्यू चेंज झालेलं आहे. तर आम्ही कांबळे साहेबांना विनंती केली की आमची मदत तुम्हाला काही हवी आहे काय सांगा. ते म्हणाले की तुम्ही माझ्याकडे याल तर माझ्या मागेच तुम्हाला फिरावं लागेल, काम करणं मला शक्य होणार नाही. आणि आम्हालाही त्याची जाणीव झाली की जर आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो तर त्यांना असं वाटेल की बुवा नागपूरहून आलेले आमचे पाहुणे आहेत, जरी संस्थेचे लोक असले तरीसुद्धा त्यांना असं वाटलं की बुवा सगळे जर राहिले तर काम कदाचित इतक्या स्पीडने होणार नाही किंवा त्या गतीने होणार नाही. आणि ते सगळं कामाचं ओझं त्यांनी आपल्या खांद्यावर एकट्याने घेतलं आणि आम्ही त्यांना धन्यवाद देतो की ते एकट्याने ते ओझं पार पाडलं आणि आज रिझल्ट तुमच्या पुढे आहे. त्यामुळे मी या कांबळे दंपतीला मनापासून धन्यवाद देतो. आणि संपूर्ण टीमवर लासुरे साहेबांचं नाव घेतलंच आहे मी आणि बाकी तुमचे सगळे टीम, आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आमचे जेवढेही गेस्ट आले आहेत, बाहेरून आलेले, नागपूरवरनं आलेले, त्यांना आम्ही कालच्या काल सांगितलं की बुवा आमचं वेन्यू चेंज झालेलं आहे. त्यांनी कुठलाही किंतु परंतु आमच्या पुढे उपस्थित केला नाही की का चेंज झालं, प्रश्न निर्माण केले नाहीत की असं का झालं. आणि आज ते सगळे तुमच्या पुढे उपस्थित आहेत. त्यामुळे मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांनाही धन्यवाद देतो, प्रामुख्याने घोडेस्वार सरांना. कारण आम्हाला भीती होती की बुवा ते त्यांच्या मुलाकडे गेलेले आहेत. त्यांना असं वाटलं की बुवा बऱ्याच वर्षानंतर मी मुलाकडे जात आहो, एक दिवस मला मिळेल, 4 तारखेला संमेलन आहे आणि 4 तारखेला पूर्ण दिवस मी इथे राहील, 5 तारखेला मला परत निघायचं आहे, म्हणजे मला एक दिवस तरी माझ्या मुलाकडे थांबता येईल. पण तेही त्यांना जेव्हा सायंकाळी कळलं की बुवा वेन्यू चेंज झाला तर कदाचित थोड्याफार प्रमाणात तेही डिस्टर्ब झाले असतील. पण काही का असेना ते सगळे आज इथे आलेत आणि आपल्या प्रत्येक विषयाला त्यांनी न्याय देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, जस्टिस देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, म्हणजे बाबासाहेबांचं साहित्य बाबासाहेबांनी लिखित स्वरूपात लिहून ठेवलेलं आहे, ते एक मोठं एव्हिडन्स आमच्या पुढे आहे ना. अन्यथा आम्ही फक्त तोंडाने बोललो असतो तर कदाचित लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला नसता. पण ते साहित्य सगळं रिटर्न स्वरूपात, लेखी स्वरूपात आज आमच्या पुढे अस्तित्वात आहे आणि उपस्थित आहे. त्याचा आधार घेऊन आज सगळ्या वक्त्यांनी आपलं जे मत मांडलं त्यामध्ये ते त्या काळी जे बाबासाहेबांनी मत मांडलं होतं ते खरंच त्यावेळी प्रासंगिक होतं काय, की आजच्या काळामध्ये, आज या मॉडर्न युगामध्ये 75 वर्ष झाल्यानंतरही ते विचार तेवढेच प्रासंगिक आहेत काय याची जाणीव तुम्हाला झाली त्यांच्या विचारातनं आणि त्यांच्या मांडणीतनं. 1-2 मी मुद्दे माझ्या याच्यातनं मी अध्यक्ष भाषणामधनं थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करेल की बाबासाहेबांचं जे साहित्य आहे ते अथांग सागरासारखं आहे, महासागरासारखं आहे. आणि त्या साहित्याचा उपयोग फक्त साहित्य म्हणून देशाच्या उपयोगाकरता किंवा समाजाच्या उपयोगाकरताच आहे एवढ्यापुरतं मी थांबणार नाही. तर हा मानव जगातला कुठलाही असो, जगातला तो अमेरिकेचा असो, रशियाचा असो की भारताचा असो, त्या मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये जी उलाढाल होत असते त्याचं दैनंदिन जीवनामध्ये त्याला त्याचं कल्याण करायचं जर असेल तर मी प्रामुख्याने आज तुम्हाला म्हणू शकेल की बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान आणि त्यांनी निर्माण केलेले साहित्य आमच्या मानवी जीवनाच्या कल्याणामध्ये तेवढंच आम्हाला हातभार लावणारं आहे आणि तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचं एक मी उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो की आज सकाळपासनं आम्ही डेमोक्रेसीवर खूप चर्चा केली, आता शेवटपर्यंत लोकशाही आणि लोकशाहीचे मूल्य पण आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये घोडेस्वार सरांनी प्रत्येक म्हणजे प्रिॲम्बलच्या सकाळच्या उद्देशिका रिडिंगपासनं तर त्यांनी आपली केलेली मांडणी
त्या मांडणीमध्ये लिबर्टी, इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटी म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांचा वारंवार वापर झालेला आहे, वारंवार उल्लेख झालेला आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रशियामध्ये जेव्हा ऑक्टोबर रिव्हॉल्युशन झाली 1917मध्ये, त्यावेळी तिथे एक उद्घोष करण्यात आला होता की या क्रांतीनंतर आमच्या देशामध्ये कुणीही माणूस उपाशी राहणार नाही. म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा या मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या ज्या बेसिक गरजा आहेत त्याची पूर्तता करण्याची एक हमी रशियाच्या त्या क्रांतीमधनं देण्यात आली होती. पण त्यापूर्वी आपण पाहतो की फ्रान्समध्येही क्रांती झालेली आहे आणि त्या क्रांतीचा उल्लेख, त्या क्रांतीमधनं लिबर्टी, इक्वेलिटी आणि फ्रेटर्निटी याचा उद्घोष त्या क्रांतीमध्येही झाला. त्या क्रांतीमध्येही ती मांडणी करण्यात आली की आमचं सरकार जर सत्तेत आलं तर आम्ही मनुष्याला त्याचं स्वातंत्र्य बहाल करू, त्याची फ्रॅटर्निटी त्याला बहाल करू आणि इक्वेलिटी आम्ही बहाल करू. संविधान सभेमध्ये जेव्हा डिबेट सुरू होते तेव्हा एका मेंबर ऑफ पार्लमेंटनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या भाषणामधनं, या कॉन्स्टिट्यूशन डिबेटमधनं वारंवार लिबर्टी, इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटीचा वापर करत आहात, उल्लेख करत आहात, तर तुम्ही असं नवीन काय सांगत आहात आम्हाला? 1700च्या दशकामध्ये फ्रान्समध्ये जी क्रांती झाली त्यांनी हाच उद्घोष केला होता, मग तुम्ही नवीन काय देता? तेव्हा त्या मेंबर ऑफ पार्लमेंटला नम्रपणे उत्तर देताना बाबासाहेब अगदी प्रामाणिकपणे म्हणतात की मला अलीकडे झालेल्या या 17व्या दशकामध्ये जाण्याची गरज नाही. माझे मास्टर ज्यांनी 2500 वर्षापूर्वी मानवी जीवनामध्ये मनुष्याच्या कल्याणाकरता एक महत्त्वाचे जे मानवी मूल्य दिले आणि ते मानवी मूल्य होते समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व. मी माझे हे मानवी मूल्य मनुष्याच्या जीवनाकरता, त्यांच्या कल्याणाकरता मी माझ्या भगवान बुद्धांच्या, माझ्या मास्टरपासून घेतलेलं आहे. मला अलीकडे झालेल्या क्रांतीकडे जायची गरज नाही. आणि म्हणून जेव्हा रशियामध्ये क्रांती झाली तेव्हा त्यावर लगेचच्या लगेच बाबासाहेबांनी कुठलंही कॉमेंट्स केलं नाही, कारण जगामध्ये एक नवीन संदेश पसरायला लागला होता की रशियाच्या या क्रांतीमुळे एका नवीन साम्यवादाचा उदय झालेला आहे. त्यावर बाबासाहेबांनी कुठलंही कॉमेंट्स केलेलं नव्हतं लगेचच्या लगेच. पण 1919मध्ये कॉमेंट्स करताना ते म्हणतात, मला रशियाच्या साम्यवादाच्या विरोधात जायचं नाही, पण रशियाचा साम्यवाद हा मनुष्याला परिपूर्ण करणारा नाही. त्यामुळे मी मनुष्याकडे बघत असताना मला मनुष्य हा परिपूर्ण हवा आहे आणि म्हणून अन्न, वस्त्र व निवारा या बेसिक गरजा जरी मनुष्याला मिळाल्या तरी तो मनुष्य म्हणून परिपूर्ण होईल असं मी मान्य करत नाही. तर मी त्या मनुष्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे मूल्य जर त्याला मिळाले तर त्याच्या खऱ्या जीवनामध्ये, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या जीवनाचा एक मार्ग मिळेल आणि त्याचं कल्याण होऊ शकेल. आणि म्हणून मी म्हणतोय की मनुष्याला अन्न, वस्त्र व निवारा या मूल्याबरोबरच त्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांची गरज आहे. आणि त्यावेळी बाबासाहेबांना याची जाणीव नव्हती की कधी काळी भारताचं संविधान लिहिण्याची मला संधी मिळेल आणि त्या संविधानाच्या माध्यमातून याच मूल्यांची नीव मी माझ्या संविधानामध्ये घालेल. तरीसुद्धा त्यांनी त्या मूल्यांचा उल्लेख त्या काळामध्ये केलेला होता. आणि आज आपण पाहतो की रशियाच्या त्या क्रांतीमध्ये केलेला तो उद्घोष तो मनुष्याला परिपूर्ण करणारा ठरला नाही. आणि त्याचे रिझल्ट बाबासाहेब म्हणतात की क्रांती जरी झाली असेल तरी ही फार काळ टिकणार नाही, कारण यामध्ये मनुष्याचे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हिरावल्या गेलेले आहेत. आणि आपण बघतो की 1991ला जरी त्या काळामधले USSR असेल, एक मोठा रशिया असेल, तो 91मध्ये परत जैसे तेच्या स्थितीत आला आणि ते सगळे छोटे छोटे देश जे त्यापासून वेगळे झाले होते परत ते आपल्या वेगळ्या देशाच्या माध्यमातून निर्माण झाले. आणि आज आपण पाहतो की युक्रेन, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, बाकूसारखे असे सगळे देश जे आहेत ते आज वर डोकं काढायला लागलेले आहेत आणि आपली प्रगती स्वतः करता आहेत. आणि म्हणून रशियाने युक्रेनवर परत एकदा युद्ध करून फक्त आपलं विस्तारवादी धोरण इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातनं विकासाकडे न जाता संपूर्ण जगामध्ये विस्तारवादी धोरणाचा एक मोठा पैलू आपल्याला बघायला मिळत आहे.
आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या साहित्याचा वारंवार उल्लेख करणं गरजेचं आहे, वारंवार त्या साहित्याचं रिपिटेशन करणं गरजेचं आहे की आमच्या जनरेशनला, तुम्ही इथे बसणारे जेवढे लोक आहेत त्यांना या साहित्याची नव्याने ओळख पटवून द्यायची गरज नाही, कारण तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, साहित्य बघितलं आहे, वाचलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. पण तुमची जी येणारी जनरेशन आहे त्या जनरेशनला या साहित्याच्या माध्यमातून संस्कारित करण्याची जबाबदारी आज मात्र तुमच्यावर आलेली आहे. अन्यथा तुम्ही बघतात की काय रिझल्ट येणार आहेत. आणि म्हणून आपण फक्त बाबासाहेबांच्या साहित्याचा उल्लेख करत आहोत सकाळपासनं, कारण आपल्याला बाबासाहेब जवळचे वाटत आहेत, आपले वाटत आहेत. म्हणून आपण त्यांच्या साहित्याचा आणि त्यांच्या जेवढेही विषय आज आम्ही मांडणीला घेतले, चर्चेला घेतले, त्या प्रत्येक विषयामधनं दोन गोष्टी प्रामुख्याने पुढे आलेल्या आहेत की बाबासाहेबांनी मांडलेल्या साहित्यातनं जे विचार त्यावेळी त्यांनी मांडले ते त्या काळात कदाचित प्रासंगिक होते, पण मी म्हणेल की त्याहीपेक्षा जास्त प्रासंगिक ते विचार आज आहेत आणि त्याचं उदाहरणं आज आम्हाला जगाच्या पातळीवर देताना दिसत आहेत. आम्ही जेव्हा आमच्या लोक जेव्हा सांगतात, आज जे आमचे व्याख्याते किंवा आमचे वक्ते जेव्हा इथे बोलून गेले तेव्हा काही लोक असे म्हणतात की बाबा हे तर सगळे साहित्यिक आहेत, ऑलरेडी यांनी पुस्तकं वाचलेले आहेत, यांनी ऑलरेडी अभ्यास केलेले आहेत आणि तेच आम्हाला सांगतायत. पण तुमच्या माहितीकरता सांगतो की 1991ला जेव्हा भारतामध्ये व्ही.पी. सिंगाचं सरकार होतं त्यावेळी नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे हे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार व्ही.पी. सिंगांनी बहाल केलेला होता आणि ते आपल्या देशातनं चार्टर्ड विमानाने दिल्लीला आले आणि राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या त्या कार्यक्रमामध्ये ते हजर होते. जे काही प्रारूप होतं त्या भारतरत्नाचं ते त्यांना व्ही.पी. सिंगांनी त्यावेळी राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना बहाल केलं. पण मी तुमच्या माहितीकरता सांगतो की त्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या ग्रंथनिर्मिती मंडळाने प्रकाशित केलेले 16 व्हॉल्यूम हे सुद्धा व्ही.पी. सिंगांनी नेल्सन मंडेला यांना भेट दिली होती आणि नेल्सन मंडेला हे स्वतः आपल्या चार्टर्ड विमानाने आले होते. त्यामुळे तुमच्या आमच्यासारख्यांना विमानाचा प्रवास करायचा, लिमिटेड वजन घेऊन जायचा हा प्रकार नव्हता. त्यामुळे त्यांनी तेवढ्या वजनाचे ते 16 व्हॉल्यूम्स 1991ला आपल्या देशामध्ये घेऊन गेले. बघा, मी मान्य करतो की एका देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान जे असतील, जे मोठे लोक असतील, त्यांच्याकडे वेळ नाही वाचायला. पण मी नेल्सन मंडेलांच्या संदर्भात फार खात्रीपूर्वक मी मांडणी करू शकतो की त्यांनी 1997ला जेव्हा त्यांच्या देशामध्ये एक GR काढला आणि संपूर्ण सरकारी लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी प्रकाशित केलेले हे 16 खंड, त्यावेळी 16 खंडापर्यंत प्रकाशित झाले होते, ते त्यांनी सगळ्या सरकारी लायब्ररीमध्ये कंपल्सरी केलं. आणि त्यानंतर एक मोठं चित्र आम्हाला बघायला मिळालं की 10व्या व्हॉल्यूममधला जी लेबर पॉलिसी आहे ती पूर्णच्या पूर्ण साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांनी इम्प्लिमेंट केलं. तर आम्ही बाबासाहेबांचे विचार आमच्यापुरतं मर्यादित ठेवून त्याचा स्वीकार केला, आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर केला. पण आम्हाला आजही वाईट वाटते की आमच्या देशाने अजूनही त्या साहित्याचा, त्या विचारांचा आणि त्या ग्रंथाचा फारसा विचार केला नाही. पण दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेलासारखा एक राष्ट्राध्यक्ष, एक मोठा माणूस जेव्हा त्या देशातली लेबर पॉलिसी तयार करतो तेव्हा तो पूर्णपणे बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार करतो आणि आपल्या देशात इम्प्लिमेंट करतो, तेव्हा आम्हाला त्याचं वावगं वाटते, कौतुक करावंसं वाटतं की त्या व्यक्तीला बाबासाहेबांच्या विचारांची एवढी का गरज पडली. कारण त्याला वाटलं की हे विचार फक्त माझ्याकरता नव्हे, माझ्या देशाकरताच नव्हे, तर माझ्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि त्यांनी बरेचसे विचार त्यांच्या देशामध्ये इम्प्लिमेंट केले, फक्त कंपल्सरी करून सोडले नाही. तर तुमच्या माहितीकरता परत एक मी उदाहरण देऊ इच्छितो. नॅशनल जिओग्राफीचे चीफ एडिटर पॅरी गारफिंकल हे नागपुरामध्ये भेट द्यायला आले होते. कशाकरता की डॉक्टर आंबेडकर हे यांनी नागपूरमध्ये धर्मांतरण केलं आहे आणि त्यांची कर्मभूमी राहिलेले नागपूर आहे. तर नागपूर कसं आहे हे बघायला नॅशनल जिओग्राफिकचे चीफ एडिटर पॅरी गारफिंकल हे नागपूरला येतात.
कारण त्या इश्यूमध्ये नॅशनल जिओग्राफीच्या एक डॉक्टर आंबेडकरांवर ते आर्टिकल लिहिणार आहेत आणि त्या आर्टिकलकरता प्रत्यक्ष आखो देखा हाल काय आहे, नागपूर काय आहे, जे बाबासाहेबांची कर्मभूमी म्हणण्यात येते ते बघण्याकरता ते नागपूरला आले. तर त्यांना कुणीतरी XYZनी डॉक्टर SK गजबेंचं एक सोर्स दिलं की बुवा ते तिथे नागपूर विद्यापीठामध्ये डॉक्टर आंबेडकर थॉट्स डिपार्टमेंट आहे आणि त्यामध्ये बाबासाहेबांवर फक्त डिग्रीज देण्यात येत नाही, MAची डिग्री, तर तिथे रिसर्च पण होते, MPhil होते, PhD पण करण्यात येते. तर ते बघण्याकरता काय आहे म्हणून ते तिथून आले आणि नंतर त्यांनी नागपूरचा सर्वे केला, बऱ्याच लोकांच्या इंटरव्ह्यू घेतल्या आणि त्यांनी एक त्या नॅशनल जिओग्राफीमध्ये आपला आर्टिकल प्रकाशित केलं, बुद्धा और बस्ट. त्यामध्ये ते म्हणतात की लिबर्टी, इक्वलिटी आणि फ्रेटर्निटी जगाच्या पातळीवर जरी हे मानवी मूल्य आलेले असले तरी माझ्या निदर्शनानुसार हे मानवी मूल्य भारतामध्ये 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी दिलेले मानवी मूल्य होते, जे मनुष्याच्या जीवनाकरता अतिशय महत्त्वाचे आणि फक्त प्रासंगिक नव्हे तर त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांचं कल्याण करणारे हे मूल्य होते. आणि ते मूल्य, त्या मूल्यांचा स्वीकार बाबासाहेबांनी केला, डॉक्टर आंबेडकरांनी केला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी चालण्याचा जो प्रयत्न केलेला आहे हे त्यांच्या निर्माण केलेल्या साहित्यातनं मला जवळून बघायला मिळालं. हे माझे शब्द नाही तर पॅरी गारफिंकलचे शब्द आहेत. तुम्हाला जर कदाचित एखाद्या वेळी ते बघायचा जर विचार झाला तर माझ्याकडे ते पुस्तक त्यांचं जे प्रकाशित झालेलं आहे ते अवेलेबल आहे. आता मी जरी इथे आणलो नसलो पण तुमच्यापैकी जर कोणी नागपूरला आलं तर निश्चितच तुम्ही माझ्याकडे येऊन पॅरी गारफिंकलनी, जे चीफ एडिटर नॅशनल जिओग्राफीचे आहेत, एका मोठ्या मासिकाचे, एका मोठ्या पत्रिकेची, त्यांनी लिहिलेलं ते आर्टिकल्स तुम्ही बघू शकता. त्यांनी बाबासाहेबांच्या साहित्याचा कशा प्रकारे उल्लेख केलेला आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये हे साहित्य किती मूल्यवान आहेत आणि ते मनुष्याच्या जीवनामध्ये त्यांच्या कल्याणाकरता कशा प्रकारे योगदान देऊ शकतात याची मांडणी त्यांनी आपल्या लेखणीने केलेली आहे. तर त्यामुळे तुम्ही अजून काय म्हणू शकता. आज आगलावे सरांनी इथे जी मांडणी केलेली आहे, 2 विषयाला पकडून, एक फॉरेन पॉलिसीवर त्यांनी आपले विचार प्रखरपणे विचार मांडले आणि दुसरे विचार राज्य समाजवादावर. या दोन्ही विचारांच्या अंती आम्ही पाहतो की नेहरूंच्या फॉरेन पॉलिसीवर बाबासाहेबांनी कशा प्रकारे विरोध केलेला होता. हा 1954च्या पहिल्या राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये जेव्हा परराष्ट्रीय धोरणावर चर्चा होत होती तेव्हा आम्हाला ते बघायला मिळालेलं आहे. त्याच धोरणातनं जेव्हा पंचशिले हा शब्द त्यांच्या याच्यातनं पुढे आलेला आहे, त्यावरनं जेव्हा नेहरूंनी सांगितलं की बुवा आम्ही चायनाबरोबर एक करार करत आहोत आणि त्या करारामध्ये आम्ही जे धोरणं आखलेले आहेत ते 5 आहेत आणि म्हणून आम्ही त्याला पंचशील हे नाव दिलेलं आहे. तर बाबासाहेबांना असं वाटलं की बुवा नेहरूला बुद्धिझमकडे थोडं आकर्षण आहे आणि बुद्धिझमचं आकर्षण असल्यामुळे कदाचित त्यांनी पंचशील ह्या शब्दाचा वापर केला असला पाहिजे असं बाबासाहेबांना त्यावेळी वाटलं असावं, कदाचित वाटलं असावं. आणि म्हणून ते त्याच वेळी नेहरूंना त्यांनी जेव्हा आपलं एक्सप्लेनेशन दिलं की बा मी पंचशील करार का नाव दिलेलं आहे आणि का करार हे करतो आहे याचं तुम्हाला सविस्तर वाचायचं असेल तर पंतप्रधान नेहरूंनी जेव्हा ते देशाचे पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं जे भारताच्या पार्लमेंट डिव्हिजननी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं नाव आहे इंडियाज फॉरेन पॉलिसी बाय जवाहरलाल नेहरू. त्यामध्ये त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. तेव्हा डॉक्टर आंबेडकर म्हणतात की मिस्टर नेहरू, तुम्ही जे वर्णन करतात पंचशील कराराच्या माध्यमातून, तर मी तुमच्या माहितीकरता सांगू इच्छितो की चायना हा काही बुद्धिस्ट देश नाही. चायना जर हा बुद्धिस्ट देश असता तर त्यांनी तिबेटवर आक्रमण केलं नसतं आणि लासा आपल्या घशात घातला नसता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तिबेटी लोकांचं शोषण झालं नसतं. हे जस्ट मी ब्रीफिंग करत आहोत तुम्हाला, कारण आगलावे सरांनी पंचशील या शब्दाचा उल्लेख तुमच्या पुढे केलेला आहे. तर बाबासाहेबांनी का त्याला विरोध केलेला आहे, विरोध करायचा म्हणून विरोध केला नाही, पण तोच चायना पुढे चालून बाबासाहेबांच्या राज्य समाजवादाचा उपयोग आपल्या देशातील लोकांकरता आणि देशाच्या विकासाकरता करतो. तेव्हा मला वाटते की चायनाची पॉलिसी जरी त्याच्या
याच्यामध्ये साहित्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं नाव नसेल, पण खात्रीपूर्वक मी म्हणू शकतो की त्यांनी जे विचार घेतलेले आहेत ते विचार डॉक्टर आंबेडकरांचे विचार आहेत. कारण आज चायनामध्ये आता माझ्याबरोबर डॉक्टर ढोके फॅमिली पण आता चायनाला येऊन गेले, तर आम्ही जवळून बघण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे चायनाचा विकास झालेला आहे. आणि बऱ्याच आतमध्ये जेव्हा आम्ही अभ्यासाच्या अंती जेव्हा पोहोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की चायनामध्ये राज्य समाजवादाची कशी इम्प्लिमेंटेशन झाली आहे. जे बाबासाहेबांनी भारताच्या संदर्भात बोललेले होते की जर हा देश स्वतंत्र झाला तर स्वतंत्र झाल्यानंतर या देशाच्या जे सरकार राहील त्या सरकारने सर्वप्रथम हे काम करावं की या देशातले सगळे मोठे उद्योग आणि लहान उद्योग म्हणजे बेसिक इंडस्ट्रीज अँड हेवी इंडस्ट्रीज या इंडस्ट्रीजना सरकारने आपल्या ताब्यात ठेवावं. या इंडस्ट्रीजना प्रायव्हेट लोकांच्या हातात जाऊ देऊ नये. का जाऊ देऊ नये? कारण बेसिक इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जो ब्रेड बटर निर्माण होईल तो लोकांच्या पोट भरण्याच्या उपयोगी येईल. म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांच्या पोट्या पाण्याचा प्रश्न मिटेल. पण ज्या हेवी इंडस्ट्रीज आहेत त्या हेवी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सरकारला आवक होईल, मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील. त्या पैशाच्या माध्यमातून सरकारने आपला विकास करावा, आपल्या देशाचा विकास करावा. आणि देशाच्या विकासाबरोबर जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं की देशाच्या विकासामध्ये देशातील लोकांचा विकास व्हायला पाहिजे, ते धोरण चायनाने स्वीकारलं. आणि आज चायना तुमच्या पुढे आहे. फक्त बोलून चालणार नाही की चायनाचा विकास झाला आहे. चायनाने बाबासाहेबांचे हे विचार प्रासंगिक दृष्टिकोनातनं का असेना त्याचा स्वीकार केलेला आहे. स्वातंत्र्यानंतर आपण 1947ला आपला देश स्वतंत्र झाला आणि 49ला चायना स्वतंत्र झाला. 49 सप्टेंबरला चायना स्वातंत्र्य झाल्यानंतर 1 ऑक्टोबरला जेव्हा कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आलं त्या कम्युनिस्ट पक्षांनी हे धोरण स्वीकारलं आणि सर्वप्रथम त्यांनी एक ठराव पास केला आणि ब्रेड बटर करता जे रॅशनिंगचे दुकानं आपल्या देशामध्ये नंतर इम्प्लिमेंट करण्यात आले काँग्रेस पक्षाचं सरकार असताना आणि गरिबांना स्वस्त किमतीमध्ये धान्य देण्यात आलं, तर ते प्रकार चायनामध्ये त्यांनी ब्रेड बटरचे दुकानं प्रत्येक रोमध्ये म्हणजे वस्तीमध्ये त्यांनी निर्माण केले आणि लोकांच्या पोट भरण्याचे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केले. आणि त्याच काळामध्ये जी नैसर्गिक सोर्सेस होते, नॅचरल सोर्सेस होते त्यांचे, म्हणजे जेवढंही खनिज होतं ते मात्र त्यांनी कोणत्याही खाजगी माणसाला दिलं नाही आणि त्याचा वापर सरकारने स्वतः केला. आणि आज त्याचे रिझल्ट बघतात. आज तो आपलं खनिज कुणालाही विकायला तयार नाही. आणि भारत सरकारच्या जेव्हा 14मध्ये आपले पंतप्रधान आलेत, BJPचं सरकार आल्या 1 आठवड्यामध्येच त्यांनी अदानीला ऑस्ट्रेलियामधनं कोळसा घेण्याकरता लायसन्स बहाल केली. मला एक सांगा, माझ्यापुढे नेहमी हा प्रश्न निर्माण होतो, एक आर्थिक बाबासाहेबांच्या विचारांचा विद्यार्थी म्हणून सुद्धा आणि त्यांच्या विचारावर जो काही अभ्यास केला असेल त्या अंती, की अंबानीला भारतामध्ये एवढा कोळशाच्या खदानी असतानासुद्धा ऑस्ट्रेलियामधनं आणि इंडोनेशियामधनं कोळसा विकत घेण्याकरता लायसन्स देण्याची काय गरज आहे? तो धारावीमध्ये आणून कोळसा विकणार होता काय अंबानी तिथून, की कुठे नागपूरच्या कमाल चौकामध्ये विकणार होता? तर हा सगळा कोळसा सरकारने त्याच्यापासनं विकत घेतला मोठ्या किमतीमध्ये, जास्त किमतीमध्ये, आणि त्यापासनं थर्मल इलेक्ट्रिसिटी तयार केली आणि ती कोणाला विकली? आमच्या तुमच्यासारख्यांना विकली जास्त किमतीमध्ये. नुकसान कोणाचं झालं? नुकसान आमचं झालेलं आहे. देशाला काय मिळालं? देशाला तर अदानीला तर त्याचा नफा मिळून गेला, पण देशाला जे नॅचरल रिसोर्सेस होते आपले त्याचा उपयोग न करता दुसऱ्या देशातनं कोळसा विकत घेऊन आमच्या देशाची आर्थिक स्थिती त्यांनी चव्हाट्यावर आणली. असे अनेक उदाहरणं देता येईल आम्हाला की जे बाबासाहेबांचे विचार आहेत, जे फक्त आमच्या उपयोगातच नव्हे किंवा या देशाच्या विकासामध्येच ते महत्त्वपूर्ण किंवा सिंहाचा वाटा ठरू शकतील अशातलेच नव्हे, तर अनेक देशांनी बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार केलेला आहे. छोटे छोटे देश का असेना, व्हिएतनाम, थायलंडसारखे देश ज्यांनी मल्टिपल प्रोजेक्ट तयार केलेले आहेत, जे विचार बाबासाहेबांनी आपल्या आर्थिक धोरणातनं आमच्या देशामध्ये दिले होते, जे आज आम्ही आंबेडकरी साहित्याच्या माध्यमातून
त्याच्या फक्त चर्चा करण्याकरता इथे ते विषय ठेवलेले आहेत. त्या एकेका तासांमध्ये त्या वक्त्यांनी तुमच्यापुढे फक्त एक ब्रीफिंग केलेलं आहे. पूर्णपणे न्याय ते देऊ शकत नव्हते एका तासामध्ये. आणि आम्ही कांबळे साहेबांच्या बरोबर चर्चा केलेली आहे की कदाचित आपण याच विषयांना एक दिवसाचं आपण अशा प्रकारचं साहित्य संमेलन घ्यायचं, म्हणजे त्या वक्त्यांना पूर्ण जस्टिस देता येईल, त्या विषयाला न्याय देता येईल आणि आमच्या लोकांना ते पटवून देता येईल की बुवा हे साहित्य कशा प्रकारे आजही प्रासंगिक आहेत. तर असे अनेक उदाहरणं आहेत. एक मी रिसेंटली तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. असं समजू नका की बाबा अध्यक्ष भाषण आहे आणि चान्स मिळालेला आहे तर मी एक पिरियड घेईल. थोडंसं सवय असते, कारण आम्ही आगलावे सर आम्ही सगळे मिळून, आता इथे डांगे मॅडम वगैरे आहेत, आंबेडकर विचारधारांचे बरेचसे लोक आहेत. तर प्राध्यापक जेव्हा शिकवायला जातात, बरेचशी प्राध्यापक मंडळी आहे, तेव्हा एक पिरियड ते कधीही बोलायला लागले तर घेतात. तर तसा विचार करू नका फारसा, मी हे करतो. तर एक मी आता तुम्हाला अलीकडचं उदाहरण देईल की बाबासाहेबांच्या या साहित्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा होत आहे. इंडोनेशियाच्या बालीमध्ये जर कधी तुम्ही गेलात तर बघा जवळून, तिथे त्या बाली शहरामध्ये वर्णव्यवस्था आजही नांदत आहे. आजही तिथे ब्राह्मण आहे, आजही तिथे क्षत्रिय आहे, आजही तिथे वैश्य आहे आणि आजही शूद्र आहे. तो शूद्र गेल्या 50 वर्षापूर्वी त्या शूद्राच्या कपाळावर लिहिलं जात होतं शूद्र म्हणून. विचार करा किती भयानक परिस्थिती असेल. आज ते कपाळावरचं ते मिटवण्यात आलेलं आहे, पण तो त्याच्या घराच्या समोर शूद्र कसा ओळखतात तिथे? ज्याच्या घराच्या समोर छोटं मंदिर असेल तो शूद्र, ज्याच्या घराच्या पुढे मोठं मंदिर असेल तो ब्राह्मण. अशा प्रकारची ती वर्गवारी तिथे करण्यात आलेली आहे आणि लोक अशा प्रकारे त्या लोकांना ओळखतात. तर शूद्रांची आयडेंटिटी अजूनही तिथे आहे. त्या शूद्रामध्ये काही ॲकॅडमिशियन लोकांना आम्ही भेटलो, जे प्राध्यापक मंडळी होते. कारण आता आम्ही प्राध्यापक असल्यामुळे जेव्हा जेव्हा विदेशात जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा आम्ही नेहमी तिथल्या ॲकॅडमिक लोकांना भेटत असतो, कारण त्यांच्याबरोबर आम्हाला ॲकॅडमिक लेवलवर चर्चा करता येऊ शकते. तर त्या ॲकॅडमिक लोकांना जेव्हा आम्ही बाबासाहेबांचं लिखित हुएर द शूद्राज हे पुस्तक त्यांना आम्ही गिफ्ट दिलं आणि सांगितलं की बुवा तुम्ही वाचा याला, त्यांना जवळजवळ 15 प्राध्यापकांची निवड करून आम्ही त्यांना दिलं. 1 वर्षानंतर जेव्हा त्या 15 प्राध्यापकांना भेटलो तेव्हा त्यांचंच म्हणणं होतं, आम्ही विचारण्याच्या आधीच ते म्हणाले की बुवा तुम्ही जे पुस्तक आम्हाला दिलं तो आमचाच इतिहास आहे. डॉक्टर आंबेडकर कोण आहेत, त्यांना कसं माहिती आमचा हा इतिहास? तर विचार करा, हुएर द शूद्राज लिहिलेलं पुस्तक भारतामध्ये, ते पुस्तक इंडोनेशियाच्या बालीच्या एका प्राध्यापकाला वाटते की हा आमचा इतिहास आहे आणि त्याला त्या इतिहासाची जाणीव पटवून देण्याकरता आम्ही त्याला सांगतोय की बाबा तुम्ही जे शूद्र होते इथे, तुमचे पूर्वज जे शूद्र म्हणून राहत होते ते त्या काळात बौद्ध धर्माला मानणारे होते आणि बौद्ध धर्माला मानणारे होते. त्यामुळे 2000 वर्षापूर्वी शैलेंद्र नावाचा राजा जेव्हा इंडोनेशियामध्ये राज्य करत होता तेव्हा त्यांनी बोरोबुदूर इथे एक 9 मजले उंच विहार बनवलं आणि त्या विहारामध्ये त्यांनी बुद्धिझमचा पूर्ण प्रचार आणि प्रसार करण्याचा त्या काळामध्ये काम केलेलं आहे. ते का केलं त्यांनी? त्यावेळी बौद्ध धर्माला मानणारे लोक होते म्हणून त्यांनी केलं. तर हे विपुल असं साहित्य जे बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे, त्या साहित्याची गरज आज जगालाही पडत आहे. आम्हाला तर पडतेच आहे, कारण आमच्या डिपार्टमेंटमध्ये साहित्याच्या माध्यमातून आमचे अनेक विद्यार्थी आज संशोधक झालेले आहेत. आमच्याच विभागाच्या लायब्ररीच्या माध्यमातून टोकियो विद्यापीठातले 2 विद्यार्थी ज्यांनी बाबासाहेबांच्या अनुषंगाने बिफोर 56 आणि आफ्टर 56 हे विषय, अशासारखे विषय हाताळून त्यांनी बाबासाहेबांवर संशोधन केलेलं आहे. याच नागपूर विद्यापीठाच्या आंबेडकर थॉट्स विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा वापर करून. तर असे अनेक विद्यार्थी, फक्त एल्नार झेलियट जे पॉप्युलर नाव आहे त्यांनीच त्याचा बाबासाहेबांच्या साहित्याचा वापर केला नाही, तर आज मॉडर्न युगामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी बाबासाहेबांच्या विचारांशी निगडीत होऊन संशोधित काम करत आहेत. नवीन रिसर्च समोर येत आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य आम्हाला आठवते. बाबासाहेब आपल्या लोकांना म्हणतात, अरे मी तर तुम्हाला शिकायला सांगितलं, तुम्ही शिकत आहात, पण तुम्ही तुमच्या मुलांना मी बघत आहो की डॉक्टर्स आणि इंजिनियर्स बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मागे लागलेले आहात. तुम्हाला वाटते की तुमच्या मुलांनी डॉक्टर बनवायला पाहिजे, इंजिनियर बनायला पाहिजे, असं तुम्हाला सतत वाटत असते.
पण मी तुम्हाला एक म्हणू शकतो की डॉक्टर इंजिनियर बनवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांना संशोधक बनवा, म्हणजे खरा इतिहास तुमचा समाजाच्या पुढे येईल, देशाच्याही पुढे येईल आणि एक नवीन इतिहास आपल्या लोकांना माहिती होईल. त्यामुळे संशोधकांची निर्मिती करणं आज आम्हाला आवश्यक वाटत आहे आणि त्याकरता अशा प्रकारचे साहित्य संमेलनं घेण्याची गरज पडत आहे. तर हे एक कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. फक्त असं नाही की कांबळे साहेबांनी काल खूप परिश्रम घेतला किंवा त्यांच्या टीमनी लासुरे साहेब वगैरे सगळे हे लोक टीमवर्क झालेले आहेत, त्यांनी मदत केली किंवा काम केलं म्हणून हे साहित्य संमेलन यशस्वी झालं अशातला भाग नाही. तर ही प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. आम्ही म्हणू की या प्रक्रियेला तुमच्या सगळ्यांनी जे भरभरून जो आज प्रतिसाद दिला, या प्रतिसादाचा आम्ही स्वागत करतो, तुम्हाला धन्यवादही देतो आणि ही प्रक्रिया सतत निरंतर पुढे चालावी, पुढे जात राहावी ही अपेक्षा तुमच्याकडनं करतो. आणि आमच्या या सगळ्या सहयोगी संस्था आणि VIP आणि ONGCचे आमचे पराग रामटेके इथे आहेत, त्यांना सगळ्यांना तुम्ही ज्या प्रकारे सहकार्य केलं, फ्युचरमध्ये तुम्ही सहकार्य कराल ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि मी माझं अध्यक्षीय भाषण इथेच थांबवतो. जय भीम.